श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे नवरात्रीच्या अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला जे कुमारिका पूजन केले जाते म्हणजे जे कन्या पूजन आपण करतो तर याचा शुभमुहूर्त काय असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हे कुमारिका पूजन करायचं आहे, त्याचप्रमाणे आपण किती कुमारिकांची पूजा जी आहे तर ती करायची आहे, किती कन्यांना आपल्याला बोलावायचं आहे, कुमारिका पूजन कसे करावे, कोणी करावे, तसेच कोणत्या घरामध्ये कुमारिका पूजन जे आहे तर ते करू नये, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओतील माहिती जर आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा। आता नवरात्रीचा अष्टमीचा दिवस ज्याला आपण दुर्गाष्टमी किंवा महाअष्टमी म्हणत असतो आणि नवमीचा दिवस, तर या दोन दिवशी कोणत्या देवींची पूजा केली जाते, तर नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते आणि नवरात्रीच्या 9व्या माळेला म्हणजे नवमी तिथीला सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते। आता नवदुर्गांची आपण जी पूजा करत असतो तर त्यापैकी महागौरी आणि सिद्धिदात्री देवी ज्या आहेत तर या देवींची सुद्धा आपण जर उपासना केली तर आपल्या ज्या मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होत असतात। तसेच या दोन दिवशी कुमारिका पूजन जे आहे तर ते सुद्धा केले जाते। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अगोदर हे पाहूया की आपण जे कुमारिका पूजन करतो तर ते का करावे, तर कुमारिकांना साक्षात देवीचे रूप मानले जाते। त्यांचे पूजन केल्यामुळे दुर्गामाता प्रसन्न होते, आपल्या घरातील दारिद्र्य नाहीसे होते, घरामध्ये सुखसमृद्धी येते, घरातील व्यक्तींचे आरोग्य जे आहे तर ते चांगले राहते। आता हे जे कुमारिका पूजन आहे तर ते आपण पंचमी तिथीला सुद्धा करत असतो, परंतु पंचमी तिथीला जर केले नसेल तर अष्टमी आणि नवमी तिथीला हे जे आहे तर ते केले जाते। आणि या दिवशी जर आपल्याला जमले नाही तर मग तुम्ही इतर वेळेला सुद्धा काही कुमारिकांचा मानपान जो आहे तर तो नक्की करू शकता। आता अष्टमीच्या दिवशी जे आपण कन्यापूजन करत असतो किंवा कुमारिका पूजन करत असतो तर याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता हे कन्यापूजन जे आहे तर ते कसे करावे, तर आपल्याला काय करायचं आहे, काही कन्यांना घरी बोलावायचं आहे। आता ह्या ज्या मुली आहेत तर त्या किती असाव्यात, तर आपल्याला 9 कुमारिकांना बोलावायचं आहे। परंतु तुम्हाला जर 9 कुमारिकांना बोलावणे शक्य झाले नाही, तेवढ्या मुली जर तुम्हाला मिळाल्या नाहीत तर काय करायचं आहे, जेवढ्या तुम्हाला कुमारिका मिळतील तर त्यांचं पूजन तुम्ही करू शकता। अगदी मग 5-7 कुमारिकांना जरी बोलावलं तरी चालेल आणि जरी तुम्हाला एवढ्या सुद्धा मिळाल्या नाहीत तरी तुम्हाला एका कन्येला घरी बोलवायचं आहे आणि तिची आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे। कारण नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते, देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नाही। जगामध्ये स्त्री जी आहे तर ती देवीचा अंश आहे आणि म्हणून हे कन्यापूजन आपण करत असतो। यासाठी किती वयोगटातील मुली असाव्यात, तर 2 वर्ष ते 10 वर्षापर्यंतच्या मुली ज्या आहेत तर त्या असाव्यात। आपण एक कुमारिकाचे जर पूजन केले तर आपल्याला ऐश्वर्य मिळते, 2 कुमारिकांचे पूजन केले तर मोक्ष प्राप्ती होते, 3 कुमारिकेचे पूजन केल्यास अर्थप्राप्ती धर्मप्राप्ती होते, 4 कुमारिकांचे पूजन केल्यास राजपद प्राप्त होते, 5 कुमारिकांचे पूजन केल्यास विद्याप्राप्ती होते, 6 कुमारिकांचे पूजन केले तर षटकर्म सिद्धी प्राप्त होते, 7 कुमारिकांचे पूजन केले तर राज्यप्राप्ती होते, 8 कुमारिकांचे पूजन केल्यास संपत्ती प्राप्ती होते आणि 9 कुमारिकांचे पूजन केल्यास पृथ्वीचे राज्य मिळते, तर अशी मान्यता आहे। आता ह्या ज्या मुली आहेत तर त्या वयोगटानुसार सुद्धा प्रत्येक जी कन्या आहे तर तिच्यामध्ये एक रूप जे आहे तर ते सामावलेलं आहे। जसं की 2 वर्षाची कन्या जी आहे तर ती कुमारिका रूपात असते आणि तिचे पूजन केल्यास दारिद्र्य संपते, 3 वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते, तिचे पूजन केल्याने सुखसमृद्धी लाभते, 4 वर्षाची कन्या जी आहे तर ती कल्याणी रूपात असते, तिचे पूजन केल्याने आपल्या घराचे कल्याण होत असते, 5 वर्षाची जी कन्या आहे तर ती रोहिणी रूपात असते, तिचे पूजन केल्याने आपल्या घरातील आजारपण संपते, 6 वर्षाची जी कन्या आहे तर ती कालिका रूपात असते आणि तिची पूजा केल्याने राजयोग प्राप्ती होत असते, 7 वर्षाची जी कुमारिका आहे तर ती चंडिका रूपात असते, तिच्या पूजनामुळे आपल्याला ऐश्वर्य लाभते, 8 वर्षाची जी कन्या आहे तर ती शांभवी रूपात असते, तिची पूजा केल्याने विजयाची प्राप्ती होते, 9 वर्षाची कन्या जी आहे तर ती दुर्गा रूपात असते, तिची पूजा केल्याने शत्रूचा नाश होतो आणि 10 वर्षाची कन्या ही सुभद्रा रूपामध्ये असते आणि तिची पूजा केल्याने सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। तर अशा प्रकारे
आपल्याला 2 ते 10 वर्षा वयोगटातील ज्या मुली आहेत तर त्यांना आपल्याला कन्यापूजनासाठी बोलावायचं आहे. आता कन्यापूजन कसे करावे, तर आपल्याला काय करायचं आहे, त्या कन्यांना घरी बोलावायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला कुमारिकांचे पाय धुवायचे आहेत. यानंतर ते पाय स्वच्छ कपड्याने किंवा पदराने पुसायचे आहेत. स्त्री पुरुष कोणीही कन्यापूजन करू शकतात. आता यानंतर त्यांच्या डोक्यावरती तुम्ही चुनरी ठेवू शकता आणि पायावरती कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. अगदी डोक्यावरती चुनरी ठेवणे नाही जमले तरीसुद्धा चालेल. पायावरती कुंकवाचं स्वस्तिक काढायचं. त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं. त्यांचे औक्षण करायचे आहे आणि यानंतर त्या कुमारिकेला आपल्याला भेटवस्तू द्यायची आहे. त्यांच्या पाया आपल्याला पडायचा आहे. आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून पाया पडायचा आहे. तर अशा प्रकारे 9 कुमारिकांचे पूजन करायचे आहे आणि यानंतर त्यांना आपल्याला गोडाधोडाचं जेवायला घालायचं आहे. तुम्हाला जरी गोडाधोडाचं संपूर्ण जेवण करणे शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे, गोडाची काहीतरी मिठाई द्या किंवा तुम्ही खीर देऊ शकता, पेढे देऊ शकता. कारण खीर जी आहे तर ती देवीला अतिशय प्रिय आहे आणि अष्टमी तिथीचा जो नैवेद्य आहे तर तो खास करून खिरीचा नैवेद्य असतो. त्यामुळे तुम्ही खीर जरी फक्त त्या कुमारिकांना दिली तरीसुद्धा चालेल आणि शक्य असेल तर तुम्ही संपूर्ण गोडाचा स्वयंपाक जो आहे तर तो सुद्धा करू शकता. आता भेटवस्तू काय द्यावी, तर यामध्ये तुम्ही नेलपेंट देऊ शकता, मेहंदीचा कोन, रुमाल देऊ शकता, टिकली पॉकेट किंवा एखादी शाळेमध्ये उपयोगी पडणारी वस्तू. अगदी लहान मुली असतील तर कॅडबरी, बिस्किट पुडा, तर अशा ज्या वस्तू आहेत तर ज्या त्या मुलींना उपयोगी पडतील तर अशा वस्तू तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कुमारिका पूजन कोणत्या वेळेत करायचं आहे आणि कोणी करू नये, तर बघा, ज्या घरामध्ये सुतक पडलेलं आहे तर अशा घरामध्ये कुमारिका पूजन करू नये. जर घरामध्ये मासिक धर्म असेल तर ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे तर तिने कुठेही स्पर्श न करता इतरांनी हे कन्यापूजन केले तरीसुद्धा चालेल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शुभमुहूर्त काय असणार आहे, तर दुर्गाष्टमी जी आहे तर ती 11 ऑक्टोबर 2024ला शुक्रवारी आहे. अष्टमी तिथी प्रारंभ होत आहे 10 ऑक्टोबरला दुपारी 12:32 आणि समाप्ती होणार आहे 11 ऑक्टोबरला दुपारी 12:07. आता शुभमुहूर्त कन्यापूजनाचा काय आहे, तर 11 ऑक्टोबरला सकाळी 9:14 ते सकाळी 10:41 हा शुभमुहूर्त असणार आहे. त्याचप्रमाणे नवमी तिथीचा शुभमुहूर्त काय असणार आहे, तर दुर्गा महानवमी जी आहे तर या दिवसाचा कन्यापूजनाचा मुहूर्त आहे सकाळी 9:14 ते सकाळी 10:41 आणि नवमी तिथी जी आहे तर ती 12 ऑक्टोबरला आहे. तुम्ही 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी सुद्धा कन्यापूजन करू शकता. तर सकाळी 9:14 ते सकाळी 10:41 आणि दुसरा मुहूर्त आहे तो म्हणजे सकाळी 11:50 ते दुपारी 12:30 तर अशा प्रकारे नवमी तिथीला म्हणजे 12 ऑक्टोबरला सुद्धा आपण कन्यापूजन जे आहे तर ते करू शकतो. याचप्रमाणे दुर्गाष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची, त्याचप्रमाणे दुर्गा मातेची ओटी जी आहे तर ती सुद्धा भरू शकतो.